आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भातील अहवाल सादर. राम मंदिरातील आरती दररोज थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येणार. निवडणूक आयोगाला लाभले 2 नवे आयुक्त. औरा सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार. जिल्हा दूध संघाच्या 3 जागांसाठी रविवारी निवडणूक. सुराज्य अभियानाच्या तक्रारीची शासनाकडून दखल. मासगोंडहट्टी गावातील पाणी टंचाई निवारणासाठी ऑपरेशन मदत ग्रुप सक्रिय. सुवर्णसौध येथे सीमा आयोग कार्यालयाची स्थापना. बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा. गोडसेवाडीतील ब्लॅक स्पॉट हटवला. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. केंद्रातली मोदी सरकार एक राष्ट्र एक निवडणूक घेण्याबाबत विचार करत आहे. अशातच या संकल्पनेवर अभ्यास करून त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत अहवाल सादर करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने त्यांचा अहवाल विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे. कोविंद समितीने त्यांच्या अहवालात अनेक मोठ्या आणि महत्वाच्या शिफारसी केल्या आहेत. समितीने एक राष्ट्र एक निवडणूक घेण्यासाठी संविधान संशोधन करण्याची शिफारस केली आहे. समितीने अशी शिफारस केली आहे की सरकारने एक कायदेशीर यंत्रणा तयार करावी ज्याद्वारे देशभरात एकाच वेळी निवडणुका घेणं शक्य होईल. समितीने तब्बल 18,626 पानांचा अहवाल सादर केला आहे. केंद्र सरकारने 2 सप्टेंबर 2023 रोजी एका उच्चस्तरीय समितीचं गठन केलं होतं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली होती. या समितीने तब्बल 191 दिवस एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर काम केल्यानंतर गुरुवारी त्यांचा अहवाल सादर केला. राम मंदिरातील आरती दररोज थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येणार. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा लक्षवेधी सोहळा देशवासियांनी पाहिला आहे. दरम्यान आता लोकसभा निवडणुकीच्या अगदी अगोदर दूरदर्शनने जाहीर केले आहे की अयोध्येतील मंदिरात दररोज होणाऱ्या रामलल्लाच्या आरतीचे थेट प्रक्षेपण करणार आहेत. सोमवारी दूरदर्शनने जाहीर केले की डीडी नॅशनल दररोज सकाळी 6:30 वाजता होणारी रामलल्लाची आरती थेट प्रसारित करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की प्रभू रामाच्या भक्तांची अपार श्रद्धा लक्षात घेऊन ही सुविधा दिली जाणार आहे.
आता तुम्हाला दररोज घर बसल्या प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येईल. प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी म्हणाले, दूरदर्शनवर वेळोवेळी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दिनदर्शिकेनुसार कार्यक्रम चालवले जातात. निवडणूक आयोगाला लाभले 2 नवे आयुक्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज 2 माजी सनदी अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नेमणूक केली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे आता निवडणूक आयुक्त असतील. माजी आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीचे आयुक्तपद रिकामे होते. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना आयुक्तांनीच राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पंतप्रधानांच्या समितीने 2 निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची आयोगावर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवड केली आहे. काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी हे पंतप्रधानांच्या समितीमधील एकमेव विरोधी पक्षातील नेते आहेत. चौधरी यांनी माध्यमांशी बोलत असताना याची माहिती दिली. ऑरा सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार. कर्नाटक लॉ सोसायटी संचालित गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचा ऑरा 2024 हा सांस्कृतिक महोत्सव देशी कला महोत्सव या नावाने आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये महत्वाचे आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांचा बहारदार कार्यक्रम दिनांक 15 रोजी सायंकाळी होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 3 दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवात नृत्य, साहित्य, संगीत, ई गेमिंग, ललित कला, नाटक, फॅशन शो, प्रश्नमंजुषा, ओपन माईक आणि इतर 46हून अधिक सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील 80हून अधिक शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. जिल्हा दूध संघाच्या 3 जागांसाठी रविवारी निवडणूक. कर्नाटक सहकारी दूध संघाच्या 16 पैकी 3 जागांसाठी येत्या रविवार दिनांक 17 रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा दूध संघाच्या एकूण 16 संचालक जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत आमदार भालचंद्र जारकिहोळी यांच्या नेतृत्वाखाली 13 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित 3 जागांसाठी रविवारी निवडणूक होत आहे. या 3 जागांसाठी एकूण 6 जण निवडणूक रिंगणात असून यासाठी चुरस निर्माण झाली आहे. अथनी मतदारसंघातून आप्पासाहेब अवताडे, महादेव बिळीकुरी, रामदुर्ग मतदारसंघातून रमेश अन्निगेरी, बसवराज तुप्पत, बैलहोंगल मतदारसंघातून बाबू कट्टी व विवेक चचडी यांच्यात सामना रंगणार आहे. सुराज्य अभियानाच्या तक्रारीची शासनाकडून दखल. महाराष्ट्र राज्याचे शासकीय मुख्यालय असलेल्या मुंबई येथील मंत्रालयात अस्वच्छता आणि दुरावस्था ही नित्याचीच बाब झाली आहे. पण यामध्ये सुधारणा करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून 11 मार्च 2024 या दिवशी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभाग स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यासाठी शासन आदेश काढण्यात आला आहे. तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातही अशाच प्रकारे सुव्यवस्थापन राबवावे अशी सूचना सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री अभिषेक मुरकुटे यांनी राज्य शासनाला केली आहे. मंत्रालय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं अवास्तव पडलेलं साहित्य, अस्वच्छता, विभागाची झालेली दुरावस्था, फायलांचा ढीग आणि त्या फायलांच्या ढिगामध्ये उरल्या सुरल्या जागेमध्ये काम करत असतात तो कारकून. पण ही परिस्थिती पालट करण्यासाठी म्हणून हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या वतीने गेल्या वर्षी एक पत्र माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना देण्यात आलं. या पत्राची दखल घेऊन सामान्य प्रशासन महाराष्ट्र शासनाने 11 मार्च 2024 रोजी एक आदेश पारित करून राज्यातील सर्व इमारतींमध्ये जिथे सरकारी काम चालतं तेथे त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारची स्वच्छता असावी, नीटनेटकेपणा असावा, आवश्यक त्या गोष्टी टेबलावरती असाव्या. अशा प्रकारे आदेश त्यांनी पारित केलेला आहे आणि अशा आदेशाचं आम्ही स्वागत करत आहोत. मासगोंडहट्टी गावातील पाणी टंचाई निवारणासाठी ऑपरेशन मदत ग्रुप सक्रिय. काही दिवसांपासून ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. धामणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मासगोंडहट्टी गावात पाणी टंचाई सुरू आहे.
प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे. ऑपरेशन मदत या संघटनेने गावोगावी जाऊन पाहणी केली. ऑपरेशन मदत ग्रुपने सामाजिक संस्थेसोबत पाण्याचा टँकर पुरवण्याची प्रक्रिया सुरू केल्याने पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे. पर्यावरण कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या पुढाकाराने मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील शाळा, अंगणवाड्या व इतर ठिकाणी पाणी मिळणे आवश्यक आहे. यासाठी गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग व वॉटर शेड प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव धामणेचे उपाध्यक्ष व या गावातील ग्रामस्थांना ऑपरेशन मदत ग्रुपने दिला आहे. सुवर्ण सौध येथे सीमा आयोग कार्यालयाची स्थापना. जनता आणि कन्नड समर्थक संघटनांच्या मागणीनुसार सुवर्ण विधानसौध येथे सीमा आयोगाचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे कर्नाटक सीमा व नद्या संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शिवराज पाटील यांनी सांगितले. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कर्नाटक सीमा व नद्या संरक्षण आयोगाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की सीमा व नद्या आयोगाला सुवर्ण विधानसौधमध्ये 2 खोल्या देण्यात येणार आहेत. या आयोगाची पुनर्रचना करण्यासाठी कार्यवाही केली जाईल आणि लवकरच सुवर्ण सौध येथे एक कार्यालय सुरू केले जाईल. स्थानिक सीमांच्या संरक्षणाबाबत लोक आणि संस्थांच्या तक्रारी प्राप्त करण्यासाठी आयोगाच्या स्थानिक सदस्याला कार्यालयात नियुक्त केले जाईल असे आश्वासन शिवराज पाटील यांनी दिले. बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा. बहुउद्देशीय ब्राह्मण संघाची बैठक नुकतीच बसवान गल्ली येथील श्रीधर स्वामी मंदिर येथे पार पडली. सुहास कुलकर्णी यांनी केली. सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले, तसेच सरकारी योजनांबद्दल माहिती दिली. तसेच भविष्यात संघटना सदस्यांसाठी ओळखपत्र देण्याची योजना मांडली. त्यानंतर अमित कालकुद्रीकर यांनी व्यवसायात येणारे अडथळे आणि त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. संघटना सभासदांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी सर्व सभासदांनी प्रयत्नशील राहण्याची सूचना करण्यात आली. बैठकीला सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. ब्राह्मण समाजातील सर्व बांधवांनी संघटित होऊन व्यवसाय प्रगती साधावी असे मार्गदर्शन उपस्थित सदस्यांनी केले. गोडसेवाडीतील ब्लॅक स्पॉट हटवला. 4 महिन्यांच्या कालावधीनंतर महापालिकेने पुन्हा एकदा शहरातील ब्लॅक स्पॉट हटवण्यास प्रारंभ केला आहे. गोडसेवाडीतील ब्लॅक स्पॉट हटवून त्या जागेचे सुशोभीकरण करण्यात आले. गोडसेवाडीतील एका जागेत परिसरातील लोक कचरा टाकत होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली होती. याबाबत काही रहिवाशांनी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती. उपमहापौरांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने गोडसेवाडीतील ब्लॅक स्पॉट हटवला. त्या ठिकाणी फुलांनी सुशोभीकरण केले. यावेळी पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी, निरीक्षक संजय पाटील, अनिल बोरगावी यांच्यासह रहिवासी उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत स्मार्ट न्यूज. biggest festive offers by 180. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात कृषी बातमी. भाजपने कर्नाटकातील 20 उमेदवारांची नावे बुधवारी जाहीर करताच काही मतदारसंघात बंडखोरीला सुरुवात झाली आहे. उमेदवारीपासून वंचित असणाऱ्या 3 खासदारांनी काँग्रेसशी संपर्क साधल्याची माहिती उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी जाहीर केली आहे.
बंगळुरू उत्तरमधून सदानंद गौडा यांच्याऐवजी शोभा करंदलाजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधीच त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सदानंद गौडा यांनी सोशल मीडियावर मतदारसंघातील मतदारांबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. जितोचा महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. महिला दिनानिमित्त जितो लेडीज विंग तर्फे जितोमधील महिला व जितो हॉस्टेलमधील मुलींसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी विविध प्रकारची तपासणी करून सल्ला देण्यात आला. या शिबिरासाठी डॉक्टर देवगौडा व डॉक्टर सविता कद्दू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रारंभी रंजन पोरवाल यांनी नमोकार मंत्र म्हटला. चेअरपर्सन माया जैन यांनी स्वागत केले. विभागीय चेअरमन वीर धवल उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर अंजना बागेवाडी यांनी शिबिराचा हेतू सांगितला. प्रमुख पाहुणे हरवर्धन इंचल यांनी रोपाला पाणी घालून उद्घाटन केले. ममता जैन यांनी आभार मानले. कॅन्टोन्मेंट बोर्ड समावेशाबाबत प्राथमिक चर्चा. कॅन्टोन्मेंट बोर्डचा महापालिकेत समावेश करण्याबाबत 22 फेब्रुवारी रोजी प्राथमिक चर्चा झाली असून पुढील प्रक्रिया अजून महापालिकेकडून बाकी आहे. याबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडे याबाबत कोणताच पत्रव्यवहार झालेला नाही, अशी माहिती मराठा इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व सीईओ राजीव कुमार यांनी दिली. 2 वर्षापासून याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या नियोजित निवडणुका देखील लांबणीवर पडल्या आहेत. 22 फेब्रुवारी रोजी दिल्लीत देशातील कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिका नगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबत प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीला देशातील 61 कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष सीईओ उपस्थित होते. लिओ इंजिनिअरिंगचा लघुउद्योग भारतीतर्फे सन्मान. लास्टिंग एनर्जी ऑप्शन्स इंजिनिअरिंगने स्टार्टअपमध्ये कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक मिळवून लघु उद्योग भारती संस्थेचा उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार प्राप्त केला आहे. या पुरस्काराबद्दल लिओ इंजिनिअरिंगचे सीईओ जयदीप बिर्जे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यशवंतपूर बेंगलोर येथील हॉटेल ताज सभागृहात गेल्या मंगळवारी संपन्न झालेल्या कार्यक्रमात लिओ इंजिनिअरिंगचे डिझायनर इंजिनियर संगाप्पा दोडवाड यांनी या पुरस्कार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर लघुउद्योग भारतीचे राज्याध्यक्ष सचिन सबनीस, खासदार तेजस्वी सूर्या, पी रामदास, डॉक्टर देवराजन व संजय भट आदी उपस्थित होते. जिल्हा पंचायतीतर्फे महिला दिन साजरा. आजच्या समाजात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. शहरातील जुन्या जिल्हा पंचायत सभाभवनात आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन रोपाला पाणी देऊन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी उपसचिव बसवराज अद्विमठ, रेखा डोलिनवर यांच्यासह संचालक, कार्यालयीन व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सामरा महालक्ष्मी यात्रेनिमित्त रथ जोडणीला वेग. सामरा येथे मे महिन्यात होणाऱ्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त रथ जोडणी कामाला वेग आला आहे. रथाच्या 4 थरांची उभारणी झाली आहे. महालक्ष्मी देवीची यात्रा 18 वर्षांनंतर 14 मे पासून सुरू होणार आहे. साधारण 70 फूट उंचीचा रथ यात्रेमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. महिनाभरापासून रथ बांधणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. गावातील सुतार आणि रथकार यांच्यासोबत इतर कारागीर रथ बांधणीसाठी झटत आहेत. 1950 मध्ये पहिल्यांदा रथ बांधणी करण्यात आली होती. त्या रथाचे लाकडी खांब आणि अन्य साहित्य वापरण्यात येत आहे. मार्चच्या अखेरपर्यंत रथ बांधणी तर एप्रिल अखेरपर्यंत रथ सजावटीचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली. 3 परीक्षांच्या निकालाचे आव्हान. 12वीची वार्षिक परीक्षा सुरू आहे. या परीक्षा 22 रोजी संपल्यानंतर लागलीच 26 पासून मूल्यमापन सुरू होणार आहे. निकाल लवकर देण्यासाठी शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ प्राध्यापकांवर दबाव आणत आहे. याशिवाय पुढे आणखी 2 परीक्षांचा निकाल देण्याचेही आव्हान प्राध्यापकांसमोर आहे. त्यामुळे 3 परीक्षांचा निकाल देण्यासाठी प्राध्यापकांच्या जीवाला घोर लागल्याची स्थिती आहे. याबाबत प्राध्यापकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकीकडे प्राध्यापकांना वाढीव काम असताना दुसरीकडे या सर्व निकालांचे कामही देण्यात आले आहे. पदवीपूर्व शिक्षणाची पहिली मुख्य परीक्षा 22 मार्चला पूर्ण होत आहे. त्यानंतर लागली 26 पासून मूल्यांकनाचे काम सुरू होणार आहे. धरणात बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह काढला.
बेळगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या किटवाड येथील धरणामध्ये बेळगाव येथील एक विद्यार्थी बुधवारी सायंकाळी बुडाला. उजेब तन्वीर मुजावर असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी कोल्हापूर आणि बेळगाव येथील पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला. बेळगाव येथून एका शाळेच्या 10वीच्या वर्गातील 14 वर्गमित्र किटवाड धरण पर्यटन स्थळावर गेले होते. त्यांनी अनेक फोटो काढले, फिरण्याचा आनंद घेतला. या दरम्यान उजेब मुजावर हा धरणामध्ये उतरला होता. गाळाचा अंदाज आला नसल्यामुळे तो तिथेच अडकला आणि त्याचा मृत्यू ओढवला. बुधवारी रात्रीपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला होता, मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आले, त्यावेळी त्याचा मृतदेह हाती लागला. भामट्याकडून महिलेची सोनसाखळी लंपास. दुचाकीवरून आलेल्या भामट्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली. बुधवारी सकाळी 10च्या सुमारास सदाशिवनगर येथील शेवटच्या बस थांब्याजवळ ही घटना घडली. लक्ष्मी कल्लाप्पा किर्डीकेतर ही महिला घरकामासाठी बाहेर गेली होती. काम आटोपून घराकडे निघताना समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यावेळी त्या भामट्याच्या हाती अर्धा तोळ्याची सोनसाखळी मिळाली. ती घेऊन तो वेगाने निघून गेला. या प्रकरणी एपीएमसी पोलिसात नोंद झाली आहे. देगाव येथे वाघाच्या हल्ल्यात रेडा आणि म्हैस ठार. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या देगाव येथे वाघाच्या हल्ल्यात रेडा व म्हैस ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की देगाव येथील शेतकरी पुंडलिक गावडा यांच्या म्हैस व रेड्यावर वाघाने हल्ला केल्याने रेडा जागीच ठार झाला. तर या हल्ल्यात जखमी झालेली म्हैस थोड्या वेळाने काल रात्री तिचाही मृत्यू झाला. सदर म्हैस आताच 20 दिवसांपूर्वी व्यायली असून तिला एक लहान रेडकू आहे. रेडा व म्हैस मरण पावल्याने सदर शेतकऱ्याचे जवळजवळ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. याबाबतची माहिती मिळताच या विभागाचे वन अधिकारी महेश मरेण्णावर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती दिली. जिनगौडा हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा. शिंदोळीतील देवेंद्र जिनगौडा हायस्कूलमधील 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा सोहळा नुकताच झाला. उद्योजक रोहन जुळवी, संचालिका इंदिरा शंकरगौडा, बसवराज निंबाळकर व्यासपीठावर होते. संस्थेचे अध्यक्ष गोपाळ जिनगौडा अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापिका विजयलक्ष्मी पाटील यांनी प्रास्ताविक केले. रोहन जुळवी यांनी मार्गदर्शन केले. जिनगौडा यांनीही अध्यक्षीय भाषण केले. शिक्षिका स्नेहा नाईक व दीपा काचगर यांनी सूत्रसंचालन केले. सांगलेश्वरी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःला ओळखा, वेळेचे नियोजन करून यशस्वी व्हा, असा सल्ला अॅडव्होकेट सरिता पाटील यांनी दिला. इथून सांगलेश्वरी हायस्कूलमध्ये 7वी व 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच झाला. त्यावेळी त्या प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष वायन मजूकर अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक एडी धामणेकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष दौलत कुगजी, सदस्य के.एल. हुंद्रे, सचिव प्रसाद मजूकर, ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दीप प्रज्वलन केले. सहशिक्षक वाय.बी. कंगराळकर यांनी वार्षिक अहवाल सादर केले. माइंड ट्रेनर विनोद कुऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप. विद्यार्थ्यांना आपले उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी तुमचे ध्येय उच्च ठेवा, असे प्रतिपादन युनियन बँकचे मॅनेजर अभिजित सायमोती यांनी केले. ते येळूरमधील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी समाज शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष ललिताताई मेनसे होत्या. कृष्ण बिसगरकर, प्रकाश माळुचे, मधुकर नारगुंदकर यांनी दीप प्रज्वलन केले. प्रकाश कनबरकर, चांगदेव मुरकुटे, कृष्ण हुंद्रे, रूपा धामणेकर यांनी प्रतिमा पूजन केले. पाहुणे ज्योतिबा उडकेकर व चंदन खेमनाकर उपस्थित होते. मुख्याध्यापक बी.पी. कानशिंदे यांनी स्वागत केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकरण समितीची उद्या बैठक. खानापूर तालुका महाराष्ट्र एकरण समितीची महत्वाची बैठक शुक्रवार दिनांक 15 रोजी सकाळी 11 वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर इथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकी संदर्भात महाराष्ट्र एकरण समितीच्या वतीने विचार विनिमय करून पुढील वाटचाल निर्धारित करायची आहे. तसेच कर्नाटक सरकारने दुकाने व आस्थापनांच्या फलकांवर 60% कन्नड भाषा वापरण्यासाठी कायदा केला आहे आणि उर्वरित 40% मध्ये इतर भाषांचा वापर करण्यात यावा, असा आदेश दिला आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकरण समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावयाचे आहे. यासाठी महाराष्ट्र एकरण समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकरण समितीचे अध्यक्ष गोपाल देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी यांनी केले आहे. श्री क्षेत्र सोगल सोमनाथची यात्रा 17 मार्चपासून. श्री क्षेत्र सोगल हे बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात आहे.
दरवर्षी होळी सणाच्या अगोदर ही यात्रा सुरू होते. यावर्षी ही यात्रा रविवार दिनांक 17 रोजी ते मंगळवार दिनांक 19 रोजी मार्च अखेर होणार आहे. या यात्रेला महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक येऊन सोमेश्वर मंदिरातील शिव पार्वतीचे दर्शन घेतात. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या मंदिराच्या रथोत्सवामध्ये हर हर महादेव असा जयघोष करत रथ ओढतात. त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. साडी वॉकथॉन स्पर्धेत श्रुती, दिव्या, अनुराधा प्रथम. रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाइट व मारवाडी युवा मंच महिला विंग तर्फे महिला दिनानिमित्त आयोजित साडी वॉकथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटात श्रुती पाटील, दिव्या हेरेकर व अनुराधा जाधव यांनी बेळगावमध्ये पहिले क्रमांक मिळवले. 18 ते 30 वयोगटात श्रुती पाटील, लक्ष्मीबाई बाबली व हर्षिता मेहता, 30 ते 45 वयोगटात दिव्या हेरेकर, अमृता धोंड व मृणाल वटवार, तसेच 45हून अधिक वयोगटात अनुराधा जाधव, अंजली शहा, प्रज्ञा यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. आकर्षक वेशभूषेसाठी रेश्मा सावंत, आरवी पोरवाल, ममता जैन यांना तर वरिष्ठ स्पर्धक म्हणून कमला मत्तिकोप, अस्मिता शहा यांना सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी रोटरी इलाइटचे अध्यक्ष जयकुमार पाटील यांनी स्वागत केले. डॉक्टर नीता देशपांडे, आरसीयूच्या कुलसचिव राजश्री जैनापुरे, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विजावती बजंत्री यांनी ध्वज फडकावून स्पर्धेला चालना दिली. गोमटेश विद्यापीठापासून स्पर्धेला प्रारंभ झाला. वडगाव गोगटे कॉलेज, आरपीडी कॉर्नर मार्गे गोमटेश विद्यापीठ येथे सांगता झाली. कर्नाटकचा विघ्नेश ठरला ड्रीम्स क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेता. कर्नाटकचा विघ्नेश ड्रीम्स क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेता ठरला. आंध्र प्रदेशचा मरणाऊ एम याने द्वितीय क्रमांक तर कर्नाटकच्या स्वरूप बांगेरा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. बेस्ट पोझरचा बहुमान कर्नाटकच्या जाकीर हुल्लूर यांनी मिळवला. यावेळी प्रमुख पंच म्हणून सेक्रेटरी अजित सिद्धनागर, आरशू बालमृगण, लेस्ली पीटर, आनंदन, कृष्णा भास्करन, एम गंगाधर, नीलकंठ, दिलीप कुमार यांनी काम पाहिले. एशियाड स्पर्धेसाठी निवड झालेल्या पैलवान अर्जुन अलकुर्की यांचा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने सत्कार. बेळगाव भांदूर गल्ली तालमीतील कुस्ती पैलवान व सध्या सेना दलात कार्यरत असलेला मल्ल अर्जुन अलकुर्की याची पुढील महिन्यात होणाऱ्या एशियाड कुस्ती चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथील सोनीपत येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत अंतिम फेरीत प्रवेश करून प्रथम क्रमांक पटकावला व त्यामुळे त्याची भारताच्या कुस्ती संघात निवड करण्यात आली. या निमित्ताने बेळगाव मध्यवर्ती कुस्ती संघटना तसेच सिद्धार्थ बोर्डिंग शहापूर यांच्या वतीने माजी आमदार गुरुवर्य परशुराम भाऊ नंदिहळ्ळी व संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी, संतोष होंगल, भरमा पुनुजगौडा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आता त्याची एशियाड चॅम्पियनशिपसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव मध्यवर्ती कुस्ती संघटनेचे संस्थापक गुरुवर्य परशुराम भाऊ नंदिहळ्ळी, अध्यक्ष मारुती घाडी व सरचिटणीस संतोष होंगल, नवरत्न सिंग पवार, हिरालाल चव्हाण, पैलवान सूरज घाडी, एनआयएस कोच अतुल शिरोळे खजिनदार, भरमा पुनुजगौडा, पैलवान पवन चिगदिनकोप, पोमाणी कुन्नूरकर, पैलवान हनुमंत, भावेश बिर्जे आदी उपस्थित होते. यावेळी पैलवान अर्जुनाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. बेळगावची जुडो खेळाडू कित्तूर राणी चन्नमा पुरस्काराने सन्मानित. नुकत्याच बेंगळूर येथील जवाहर बालभवन कब्बन पार्क येथे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 कार्यक्रमात बेळगावची जुडो खेळाडू साईश्वरी कोडचवाडकर हिला कित्तूर राणी चन्नमा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हा पुरस्कार महिला व बालविकास विभाग, कला, क्रीडा, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देण्यात येतो. साईश्वरी ही जुडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या नेहरू स्टेडियममध्ये जुडो प्रशिक्षण घेत आहे. साईश्वरी हिने राष्ट्रीय स्तरीय सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावलेले आहे तर 7 वेळा राज्यस्तरीय सुवर्ण पदक विजेती आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.